येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। आला पाऊस आला, सोलापूरकर ओले चिंब। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक। आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। बऱ्याच दिवसानंतर सोलापूर शहरात गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुवारी सायंकाळी पावसाला प्रारंभ झाला। गेल्या 1.5 महिन्यापासून पावसाने सोलापुरात दांडी मारली आहे। एकीकडे उजनी धरणातील पाणी पातळी 100% कडे वाटचाल करीत असताना सोलापूर शहर जिल्ह्यात मे महिन्यात पाऊस झाला आणि त्यानंतर तो गायब झाल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली होती। आज पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरण बदलले असून आता शहर आणि जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। आज 5:30च्या सुमारास सुरू झालेला पाऊस 6 वाजेपर्यंत सुरू होता। सोलापुरातील अवंतीनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पार्क चौक, 7 रस्ता, नई जिंदगी, जिल्हा परिषद आदी भागात पावसाने हजेरी लावली। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन। आज मंदिर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू राहणार। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 1.10 कोटींचं महाद्वार दान, 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण। अकोल्याच्या भाविकाने केले हे दान। सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलचा थाटात शुभारंभ। बालाजी अमाइन्सचे चेअरमन ए प्रताप रेड्डी, डॉक्टर राजीव वैशंपायन, डॉक्टर उमा वळसंकर, प्रवीण सिंह परदेशी, रंगनाथ बंग, राजेश पटवर्धन, शिरीष गोडबोले आदींच्या उपस्थितीत झाला शुभारंभ। सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 या टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेच्या लोगोचे झाले आज अनावरण। सोलापूर महापालिका सिद्धेश्वर मंदिरासमोरील पंचकट्टा ते लक्ष्मी मंडई या रस्त्यावरील सुमारे 53 अतिक्रमण धारकांवर केली कारवाई। आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापूर। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। मुंबईत मराठी माणसाला घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई होणार, सरकारची सभागृहात घोषणा। सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा, विधानसभेत आशिष शेलार यांची घोषणा। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा यू-टर्न, आधी बरळले आता म्हणाले स्वातंत्र्य लढ्यात मराठीचे योगदान खूप मोठे। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, काही गैर केलेलं नाही, नोटिसाला मी उत्तर देणार, शिरसाट यांचं स्पष्टीकरण। बच्चू कडूंच्या 7/12 कोरा पदयात्रेला मनसेचा पाठिंबा, 2 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या बच्चू कडू यांच्या आंदोलनात मनसे होणार सहभागी। VR पवार सारीज सेलचा बंपर धमाका, नवीन कलेक्शन, अफलातून दर, अप टू 50 to 70% ऑफ। तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत। आता वेळ आहे जबरदस्त बचतीची। साड्या, ड्रेस, लेहंगा सगळं स्वस्तात। लवकर या, स्टॉक संपण्याआधीच। VR पवार सारीज 275 चाटी गल्ली सोलापूर। फोन 9552 74 47 99। राज्यात शेतकऱ्यांसोबत आता शेतमजुरांसाठी विशेष विमा योजना, 1,75,00,000 शेतमजुरांसाठी विमा योजनेसाठी तत्वतः मान्यता, राज्य सरकारने केली घोषणा। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआय कडून क्लीन चिट, महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाखल होते 5 गुन्हे। केरळमधील नर्स निमिषा प्रियाला येमेन येथे एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणात 16 जुलै रोजी फाशीची शिक्षा दिली जाणार, नर्सला वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका।
अदानींचे 504 कोटी दिल्यानंतरच 22 सीमा तपासणी नाके बंद होणार. प्रस्ताव मंजुरीची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पडून. शंकराचार्य स्वामी विमुक्तेश्वर म्हणाले, ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले, इथल्या लोकांनी त्यांना स्वीकारले. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार अनिल परब यांची विधान परिषदेत खडाजंगी. शंभूराज देसाई म्हणाले, गद्दार कोणाला म्हणतो रे, ये बाहेर तुला सांगतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माओवादी संघटना लोकशाही आणि भारताचं संविधानही मानत नाहीत. मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे अखेर निलंबित. शालेय शिक्षण मंत्री दादाभाई यांनी केली घोषणा. संजय राऊत म्हणाले, इंडिया आघाडी महाविकास आघाडीची आता गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. नाना पटोले यांचे राऊतांना प्रत्युत्तर. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.